नमस्कार, मी शीतल. मी यवतमाळ जिल्हा मधील घाटंजी तालुका आहे. टिपेश्वर अभयारण्य जवळ राहते मी. माझं गाव आहे एरणगाव. आमचं तिथे संस्थेचं मेन ऑफिस आहे. आम्ही वन हक्क कायद्यावर काम करत असताना गेली 6 वर्षापासून भरपूर ठिकाणी जंगलांमध्ये फिरलेली आहे. जंगलांमध्ये फिरता फिरता असं लक्षात आलं की आपल्याकडली जी जंगलातली वनस्पती आहे त्या नष्ट होत चाललेल्या आहे. आणि ज्या रानमेवा रानफळ जे आदिवासी गरजू कुटुंबांना रोजगार मिळवून देणारी ही फळं नाहीशी होत आहे. आणि ते आरोग्यासाठी पण चांगलेली आहे. त्याच्यासोबतच ते जंगलामध्ये असणं देखील सुद्धा चांगलं आहे, कारण जे काही जंगलातील प्राणी आहेत त्यांना देखील ते खायला त्या फळांचा उपयोग होतो. आणि ते जंगलामध्ये सागाचं प्रमाण जास्त राहिल्यामुळे आणि या पेशीस कमी झाल्यामुळे जे आपली जंगलातील प्राणी आहे ती शेतीकडे जास्त धाव घेत आहे. ते पण एक दिसून आलं. त्याचबरोबर जंगलामध्ये जर आपण बघितलं, मी बायोमास केलं, स्टॉक मॅपिंग केलं, तर तेव्हा असं लक्षात आलं की झाडांचा जेव्हा घेर मोजला आम्ही, तर तो घेर 350-400 फूट अशी माथारी झाडं जंगलामध्ये राहिलेली आहे. आपण दोन जर कुटुंब बघितले, एक ओल्ड कुटुंब आहे की जे 60-70च्या वरची आजी आजोबा आहे एका कुटुंबामध्ये, दुसऱ्या कुटुंबामध्ये बेबीज आहे, टीनेजर आहे, युथ आहे, ओल्ड एज व्यक्ती पण आहे आणि आपल्या वयाची पण लोक आहे. असं भरलं कुटुंब जे असेल तर ते चांगलं राहील. तर तसं भरलं जंगल आपलं असणं खूप गरजेचं आहे. तर ते मला दिसलं नाही. तर त्यामधून एक प्रेरणा मिळाली की लोकांमध्ये ही जनजागृती करायची गरज आहे. आणि या ज्या वनस्पती लोप पावत आहे, नष्ट होत आहे, ऱ्हास होत आहे, तर याचं पुनर्निर्माण झालं पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे, संरक्षण झालं पाहिजे आणि याचं व्यवस्थापन पण केलं पाहिजे. हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आम्ही हे बीज संकलनातून लोकांमध्ये एक जनजागृती करण्याचा प्रयत्न तेवढ्याच काळजीनं लक्ष देतील आणि त्यांना 4 पेशी लागेल, ही झाड पण वाचली पाहिजे हे पण त्यांच्यामध्ये भावना निर्माण होईल. तर यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे जंगल निर्माण करण्यासाठी आणि लोकांना रोजगार मिळण्यासाठी. खूप छान. 7720898268